आज वातावरण मस्त थंड झालंय, तर मस्त गरम गरम क्रिस्पी काहीतरी खाण्याची इच्छा झाली। पण जे आपण खातोय ते पौष्टिक असलं पाहिजे, खाताना त्याचा गिल्ट अजिबात आला नाही पाहिजे। भरपूर भाज्या आणि पनीर घालून हे मी मिक्स व्हेज सँडविच बनवलंय आणि पहा मस्त मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे। तर आता हे मिक्स व्हेज पनीर सँडविच करण्यासाठी सगळ्यात पहिले कढईमध्ये किंवा स्किलेटमध्ये थोडंसं तेल आणि बटर घालायचं। त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची घालायची। याचा स्वाद आपल्या स्टफिंगला खूप मस्त येतो बरं का। आता यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी अगदी बारीक चिरून घातला आहे। कांदा ट्रान्सलुसंट झाला की त्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा। टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा, त्यातलं सगळं पाणी आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। आता यामध्ये बेसिक मसाले मी घातलेले आहेत, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला। आपल्या चवीनुसार मसाले तुम्ही ॲडजस्ट करू शकता। यामध्ये अगदी बारीक चिरलेला गाजर, स्वीटकॉर्न, मशरूम घालायचं आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं। तुमच्याकडे ज्याही कुठल्या भाज्या उपलब्ध असतील ना, जसं की सिमला मिरची, फ्रेंच बीन्स, त्या देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता। 1 लिटर दुधाचं इथे मी घरीच असं पनीर बनवून घेतलं होतं। पनीर घातल्यामुळे हे सँडविच आणखीन पौष्टिक होतात। यामध्ये प्रोटीन सोर्स देखील वाढतो। भरपूर भाज्या घातल्यात त्यामुळे फायबर देखील यामध्ये भरपूर आहे। भाज्या शिजण्यासाठी एक वाफ काढून घेतली आणि त्यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर यावर पेरली। चला, आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता ह्याला थोडंसं थंड करून घेते, कारण हे गरम गरम असंच जर आपण ब्रेडवर लावलं ना, तर आपले सँडविच हे सॉगी होऊ शकतील। ज्यांना पनीर वापरायचं नाही तर त्यांनी काय करायचं, यामध्ये एक उकडलेला बटाटा घालायचा, किंवा मग जर तुम्हाला आणखीन हेल्दी हवं असेल तर मग टोफू जो असतो ना, सोया पनीर, ते देखील तुम्ही वापरू शकता। बरं, थोडंसं टँगी जर हवं असेल तर टोमॅटो केचप एखादा चमचा जेव्हा आपण हे स्टफिंग बनवलं तेव्हाच तुम्ही घालू शकता। मी आज काही टोमॅटो केचपचा वापर केलेला नाहीये, किंवा सँडविचला कुठली चटणी देखील लावलेली नाहीये। अगदी झटपट असं आपलं हे सँडविच मी करतेय। सँडविचला दोन्ही साईडने मी इथं बटर लावून घेतलेलं आहे। बटर लावल्यामुळे सँडविचला मस्त स्मोकी फ्लेवर येतो आणि अगदी क्रिस्पी होतात। तर असं छान दाबून दाबून मी हे सँडविच भाजून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल ना, त्यामध्ये देखील हे सँडविच तुम्ही करू शकता, पण तव्यावर अगदी झटकेपट होतात। पहा काय सुंदर कलर आलेला आहे या सँडविचला, पाहता क्षणी मस्त खावंसंच वाटतंय। मुलांच्या डब्याला देखील तुम्ही हे असं सँडविच देऊ शकता, किंवा मग 4 वाजता मुलांना भूक लागते, अशा वेळेस काय द्यायचं हा मोठा प्रश्न असतो। तर अशा वेळेस देखील हे पौष्टिक सँडविच दिलं ना, तर मुलं देखील खुश होतात आणि हे सँडविच ते अगदी आवडीने खातात। मुलांना जर चीज आवडत असेल ना, तर यावर थोडंसं चीज तुम्ही किसून देखील घालू शकता। आज घरामध्ये अनायसे ब्रेड देखील मागवलेला होता आणि मस्त हवा देखील पावसाळी झाली, म्हणून आज मी हे सँडविच केलं। पण तुमच्या घरी जर ब्रेड नसेल तर खास हे सँडविच बनवण्यासाठी ब्रेड मागवा आणि पावसाळ्यामध्ये या सँडविचचा आस्वाद घ्या आणि आपल्या चॅनेलला फॉलो करा।